भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील ऑक्सिजन बँकेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बँक मॅनेजरला काही लोकांनी 5 कोटी द्या, आम्ही 7 कोटी रुपये परत करू असे सांगितल्यावर बँक मॅनेजर याने बँकेमधून 5 कोटी रुपये काढले व शहरातील राजकमल आर्ट ड्रायक्लिनर्स या दुकानामध्ये ठेवले असता याची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी दुकानामध्ये धाड टाकत विचारपूस केली असताना दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांना शंका आली। नंतर सखोल चौकशी केली असताना बँक मॅनेजर यांनीच बँकेमधून पैसे काढले होते। फक्त RTGS होण्याची वाट पाहत असल्याने तपासात निष्पन्न झाले आहे। मात्र हा पैसा कुणाचा आहे, कुठे जात होता याचा तपास पोलीस करीत आहे। एक माहिती मिळाली होती की असे एक लॉन्ड्रीमध्ये कॅश आहे। त्या माहिती आम्ही आमची ATB आणि LCBची टीमला दिले। टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर एक लॉन्ड्रीमध्ये 5 कोटीच्या कॅश मिळाला, जे आपल्या समोर आहे। नंतर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की एक प्रायव्हेट बँक याच्या बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता। काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजरसोबत असा प्रॉमिस केला होता की 5 कोटी ऐवजी तुम्ही 5 कोटी कॅश द्या, आम्ही आपल्याला 7 कोटी रुपये परत करून देतो। तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या RTGS ना घेता बँकेचे 5 कोटी बाहेर काढले आणि ते RTGSच्या वेट करत होता। आणि वेट करताना, वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमनी हे कारवाई केली। आतापर्यंत 9 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। ॲक्सिस बँकचे भंडारा चे मॅनेजर इथे आलेले आहे। त्यांची फरियादवर आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, यामध्ये आंतरराज्यीय टोळीची शक्यता आहे? याच्यामध्ये काही दिल्लीचे लोक आहे, काही रायपूरचे लोक आहे, काही गोंदियाचे लोक आहे आणि पूर्ण तपास झाली त्यानंतरही निष्पन्न होईल। ते बँकाचे मॅनेजर आलेले आहे। याच्यामध्ये बँकच्या करन्सी चेस्टच्या हे लागलेलं आहे, आपण पाहू शकतात। ॲक्सिस बँक करन्सी चेस्ट हे डायरेक्ट आलेले आहे आणि बँकामधून हे पैसा बाहेर आलेला आहे। आत्तापर्यंतची तपासमध्ये हे निष्पन्न झालेलं आहे। आणखी आरोपी वाढवू शकते का सर? वाढू शकतात। जसे जसे आरोपी वाढते आम्ही आपले सोबत संपर्क करू आणि आपल्याला माहिती शेअर करू।